पोराच्या गळ्यात असं कधी दिसलं तुम्हाला? अरे एखाद्या माता बहिणीने पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या आजोबाच्या बापाच्या गळ्यातली काढली, लेकाच्या नातवाच्या गळ्यात घातली, क्रांती होईल. त्या माता बहिणीच्या नावाने गावात काय उभा महाराष्ट्र टाळ्या वाजवी. आता नाही माळ काढली तर लगेच आता वाजव. माळी करता कोणी रडत नाही, पण कानातल्या बाळी करता. भूषण घेती का ढोलिया, रडत नाही, पण कानातल्या बाळी करता. आणि आता तर इतक्या रडत्या भाव कसा काजूनाला भेटल्या नाही. उग म्हाताऱ्याच्या कानामध्ये चांगली 3-3.5 तोळ्याची बाळी असावा, कशाची सोन्याची. ती म्हाताऱ्या साखरेच्या अगोदर मारावं. 2-4 पुरी असावं. ते म्हाताऱ्याला बघून नाही रडत, कानातल्या बाळीला बघून रडत. आणि काय म्हणते मोठी म्हणते, आके बघ ना आपल्या बापाच्या कानात बाळी कशी चमचम करते. दुसरी लगेच म्हणते ती काढून. आणि तिसरी म्हणते सोनाराच्या दुकानात घेऊन जाय ना त्याच्या नथण्या करून. आणि तेवढीच बापाची आठवण तुम्हाला सोन्याने आठवण माळीला राहत नाही. अरे या विश्वाच्या पाठीवर एकच साधू होऊन गेले. त्या साधूचं नाव हे जगद्गुरु तुकोबर आहे. तुकोबर आहे म्हणतात, जे नाशिवंत धन होतं ते लोक घेऊन गेले. माझ्या शाश्वत धनाला कोणीच हात नाही लावला. तुकोबरायांनी विण्याच्या जवळ गेले, विण्याला नमस्कार केला, स्तुती नाम विना गळ्यात घेतला, इंद्रायणीच्या जवळ आले, इंद्रायणीचं उल्लंघन केलं आणि 3 डोंगरावर भजन केलं महाराजांनी. रात्र न कळी दिवस न कळी अंगी खेळे दैवत हे. तुमच्या आमच्या अंगात खेळते ते दैवत वेगळे, बरोबर. आणि त्या संत महंतांच्या अंगात खेळत होती ते दैवत वेगळे. कोणते संत महंत? शेना महाराज, सावता महाराज, गुरुबा काका, लती, मोमील, कबीर, कमाल, सदन कसाई. काय दैवत होते. आठव गेले बाबा भाव झाला स्वयं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सुस्वप्नी पांडुरंग. इंद्रायणीचं आचमन केलं, इंद्रायणीचं उल्लंघन केलं आणि 3 डोंगरावर भजन केलं महाराजांनी. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि गोरडा डोंगर. आणि त्या डोंगरावर भजन करत असताना जो या देवाचा ही